तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे नाम जपत असताना विचार थांबत नाहीत, पहा प्रभावी मार्ग. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. ध्यानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे नामजप. नामजप म्हणजे एखाद्या विशिष्ट नावाला पुन्हा पुन्हा उच्चारणे. हा एक आध्यात्मिक अभ्यास आहे जो मन शांत करण्यास, एकाग्रता वाढवण्यास आणि आंतरिक शांती मिळवण्यास मदत करतो. दत्तगुरू हे नाव खूप प्रभावी मानले जाते आणि त्यांचा नामजप केल्याने अनेक फायदे होतात अशी श्रद्धा आहे. नामजप महत्त्व. नामजप केवळ धार्मिक विधी नाही तर एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. आपल्या मेंदूमध्ये अनेक विचार सतत येत असतात. काही विचार सकारात्मक असतात तर काही नकारात्मक. नामजपामुळे मन एका विशिष्ट विचारांवर केंद्रित होते, ज्यामुळे इतर अनावश्यक विचार कमी होतात. हे एक प्रकारे मनाला प्रशिक्षित करण्यासारखे आहे. ज्याप्रमाणे एखाद्या खेळाडूला सतत सराव करून स्वतःला तयार करावे लागते, त्याचप्रमाणे मनालाही नामजपाने शांत आणि एकाग्र करता येते. दत्त नामजप. दत्तगुरू हे गुरुपरंपरेचे प्रतीक आहेत. ते ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचे मूर्तिमंत रूप आहेत. त्यांचे नामस्मरण केल्याने आपल्याला आंतरिक मार्गदर्शन मिळते. श्री गुरुदेव दत्त हे नाम खूप प्रभावी मानले जाते. हे नाव उच्चारताना दत्तगुरूंचे रूप, त्यांचे कार्य आणि त्यांची शिकवण यावर मन एकाग्र करणे महत्त्वाचे आहे. नामजप करताना येणारे विचार आणि त्यावर उपाय. नामजप करताना दुसरे विचार डोक्यात येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. हे मन स्थिर नसल्याचे लक्षण आहे. यावर मात करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. श्वासावर लक्ष केंद्रित करणे. जेव्हा तुम्ही नामजप सुरू करता तेव्हा काही काळ आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना त्याचे निरीक्षण करा. यामुळे मन शांत होण्यास मदत होते. नंतर हळूहळू आपले लक्ष नामजपावर आणा. श्वास आणि नामजप यांचा समन्वय साधल्यास मन अधिक एकाग्र होते. दृश्यात्मक कल्पना. नामजप करताना दत्तगुरूंच्या प्रतिमेची किंवा त्यांच्या मूर्तीची मनात कल्पना करा. त्यांना तुमच्या समोर बसलेले किंवा तुमच्या हृदयात वास करत असलेले पहा. त्यांच्या तेजस्वी रूपाची, शांत चेहऱ्याची कल्पना करा. असे केल्याने मन एका बिंदूवर स्थिर होते आणि इतर विचार आपोआप कमी होतात. जपमाळेचा वापर. जपमाळेचा वापर केल्याने नामजप करताना मन एकाग्र राहण्यास मदत होते. माळेचा प्रत्येक मणी ओढताना तुम्ही एक नामजप करता. यामुळे तुमचे मन शारीरिक क्रियेशी जोडले जाते आणि ते भटकत नाही. ही एक प्रकारची शारीरिक मदत आहे जी मनाला एकाग्र करते. वेळ आणि ठिकाण निश्चित करणे. नामजपासाठी एक निश्चित वेळ आणि शांत जागा निवडणे महत्त्वाचे आहे. रोज त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी नामजप केल्याने मनाला सवय लागते. लवकरच जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी बसाल किंवा ती वेळ तयार होईल तेव्हा तुमचे मन आपोआप नामजपासाठी तयार होईल. कमी वेळाने सुरुवात करणे. सुरुवातीला जास्त वेळ नामजप करण्याचा प्रयत्न करू नका. 5-10 मिनिटांपासून सुरुवात करा आणि हळूहळू वेळ वाढवा. कमी वेळात जास्त एकाग्रता साधणे सोपे असते. जसा तुमचा सराव वाढेल तसा तुम्ही नामजपाचा वेळ वाढवू शकता. स्वीकार आणि सोडून देणे. नामजप करताना दुसरे विचार आल्यास त्यांचा स्वीकार करा आणि सोडून द्या. त्यांच्याशी झगडू नका.
त्यांना दडपण्याचा प्रयत्न करू नका. फक्त त्यांना पहा आणि त्यांना जाण्याची परवानगी द्या. ज्याप्रमाणे ढग आकाशातून येतात आणि जातात, त्याचप्रमाणे विचारही येतात आणि जातात. आपले लक्ष पुन्हा नामजपावर आणा. गुरुकृपेवर विश्वास ठेवणे. दत्तगुरूंच्या कृपेवर आणि शक्तीवर दृढ विश्वास ठेवा. तुम्ही नामजप करत असताना ते तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि तुमचे मन स्थिर करत आहेत अशी भावना मनात ठेवा. हा विश्वास तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल आणि तुमच्या नामजपाला अधिक प्रभावी बनवेल. आहार आणि जीवनशैली. आपल्या आहाराचा आणि जीवनशैलीचाही मनावर परिणाम होतो. सात्विक आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे मन शांत राहण्यास मदत होते. अशा शांत आणि निरोगी अवस्थेत नामजप अधिक प्रभावी ठरतो. नित्य नियमांचे पालन. केवळ नामजपच नाही तर आपल्या जीवनात एक प्रकारचा नित्य नियम असणे आवश्यक आहे. लवकर उठणे, ध्यान करणे, चांगले वाचन करणे, यूट्यूबवर आध्यात्मिक व्हिडिओ पाहणे यांसारख्या सवयींमुळे मन शांत आणि एकाग्र राहण्यास मदत होते, ज्याचा परिणाम आपल्या नामजपावरही होतो. नामजपाचे फायदे. नियमित नामजप केल्याने अनेक फायदे होतात. मन शांत होते, एकाग्रता वाढते, नकारात्मक विचार कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. आंतरिक शांती आणि समाधान लाभते. या व्यतिरिक्त नामजपामुळे स्मरणशक्ती सुधारते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि एकूणच मानसिक आरोग्य सुधारते. नामजप हे केवळ एक धार्मिक कार्य नाही तर एक जीवनशैली आहे. हा एक असा मार्ग आहे जो आपल्याला आपल्या आंतरिक शक्तीशी जोडतो आणि आपल्याला जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती देतो. दत्तगुरूंचे नामस्मरण हे आपल्याला आध्यात्मिक उन्नतीकडे घेऊन जाणारे एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे नामजप करताना येणाऱ्या विचारांना घाबरू नका, तर त्यांना स्वीकारून आपल्या प्रयत्नांवर आणि दत्तगुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवा. कालांतराने तुमचे मन नक्कीच शांत होईल आणि नामजपाचा खरा अनुभव तुम्हाला घेता येईल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.